नमस्कार. खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ करत आहे. कारण माझ्या क्लाउड किचनमुळे मला वेळच मिळत नव्हता. असो, आज आपल्याला भरली केळी हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील विशेषतः आमच्या सिकेपी समाजात गोकुळ अष्टमीच्या दिवशी केला जाणारा एक पारंपरिक आणि गोड पदार्थ आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता प्रथम आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू. नारळाचं दूध, हा खवणलेला नारळ, ओला नारळ, राजेळी केळी, थोडी वेलची, गूळ, थोडं किंचित गोड म्हटलं की थोडं मीठ लागतंच, त्यामुळे थोडं मीठ. आणि हा गूळ परत मी दुधामध्ये टाकण्यासाठी घेतलाय. आता कृती करूया. आपण पहिले त्या नारळाची, तो खवणलेला जो नारळ आहे त्याची चव करून घेणार आहोत. तर आता मी 3 केळी घेतली आहेत. तर त्याच्यासाठी मी तो 1 वाटी खवणलेला ओला नारळ घेतलाय आणि एका वाटीसाठी अर्धी वाटी हा गूळ घेतलाय. तर प्रथम आपण कढईमध्ये गूळ टाकून तो विरघळवून घेऊ. म्हणजे काय होतं, नारळाबरोबर गूळ टाकला की तो विरघळायला थोडा वेळ लागतो. तो गूळ थोडा विरघळल्यावर आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकलं. आता हे खोबरं आणि गूळ आपण मिक्स करून घेणार. आणि गोड म्हटलं की थोडं किंचित आपल्याला हे मीठ टाकावंच लागतं. त्यामुळे ते थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता गूळ आणि खोबरं दोन्ही आपण मिक्स करून ते चव त्याची करून घेणार आहोत. आपण जशी मोदकाला करतो त्याप्रमाणे त्याची चव आपण करून घेणार आहोत. आता हा गूळ विरघळलाय. आपण थोड्या वेळ ते परतून घेऊ. आणि मग नंतर हे थंड करायला ठेवून देऊ. आता ही केळी राजेळी केळी घेतलीत. कारण काय होतं, ती थोडी कडक असतात. त्यामुळे ती एकदम मऊ मऊ होऊन जात नाहीत शिजल्यानंतर. तर ती केळी आता मी 2 भाग केले एका केळ्याचे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं कापून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ती चव भरता येते. असे आपण भाग करून ते कापून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आपण आता ती चव भरणार आहोत. तुम्ही ह्या राजेळी केळीच्या ऐवजी काही जण आपली हिरवी केळी असतात एकदम कच्ची, ती पण वापरतात. ती वापरली तरी चालू शकतात. आणि हे नारळाचं दूध जे आहे ते आपण ती केळी शिजण्यासाठी आपण त्याला टाकणार आहोत. म्हणून नारळाचं दूध आपण घेतलेलं आहे. आता ही बघा, सगळी केळी आपली कापून झाली आहेत. आपली ती केलेली चव सुद्धा थंड झालेली असेल. आणि का होतं, ह्या नारळाच्या दुधामध्ये ना थोडं, आता माझा गूळ जास्त झालाय, पण थोडं त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे ह्याच्यापेक्षा तुम्ही कमी, म्हणजे आपली सुपारी जशी असते तेवढा गोळा जरी टाकला, म्हणजे दूध आपल्याला थोडंसं गोड झालं की तेवढं बास असतं. तुम्ही गूळ विरघळल्यानंतर चाखून बघा. तुम्हाला जर वाटलं का अजून कमी वाटतंय गोड, तर ते तुम्ही अजून गूळ टाकू शकता. ते का होतं, आपण ही केळी शिजताना जेव्हा ते दूध टाकतो, तर आपण गूळ टाकला नाही त्याच्यामध्ये, तर त्या केळ्याचा ना थोडा गोडवा कमी होतो नुसतं दूध टाकलं तर. आणि दुधामध्ये आपण गूळ टाकून ते दूध टाकलं तर तो केळ्याचा गोडपणा असतो तो व्यवस्थित राहतो.
आता मी ही चव घेतली आहे काढून, ह्याच्यामध्ये मी थोडी वेलची टाकली आहे. ही वेलची टाकणं, वेलची पूड टाकणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलीत तरी चालू शकते. हे मला आवडते म्हणून मी ती वेलची पूड टाकलेली आहे त्याच्यात, आणि केळ्याला चव पण चांगली येते त्याच्यामुळे. आता ही चव आहे ती त्याच्यामध्ये केळ्यामध्ये थोडी थोडी भरायची. म्हणजे त्या केळ्यामध्ये आतमध्ये सुद्धा त्याचा गोडवा राहतो. अशी केळी आपली व्यवस्थित भरून घ्यायची. आणि काही जण काय करतात, केळी ही शिजायला ठेवतात ना, तर त्याच्यामध्ये खाली केळी आपण सोललेली जी सालं असतात ती ठेवतात आणि त्याच्यावर ही केळी ठेवतात. ते तुम्ही जर कढईमध्ये वगैरे केलं तर करपू नये खालती म्हणून करायला लागतं. आणि तुम्ही जर ही केळी पॅनमध्ये जर केलीत तर तुम्हाला खाली तुम्ही केळ्याचं साल टाकलं नाही तरी चालू शकतं. कारण पॅनमध्ये तुमचं ते करपत नाही. आता मी हे पॅनमध्ये केळी भरलेली केळी ही अशी ठेवलेली आहेत. आणि त्याचं जे उरलेली चव असेल ना, ती पण ह्या केळ्याबरोबर बाजूने टाकून दिलीत तरी चालते. आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकणार. ह्या दुधामुळे कशी केळी आपली शिजतात. आता ती जी चव उरली आहे ती पण मी त्याच्यामध्ये टाकून देणार. म्हणून म्हटलं दुधामध्ये गूळ टाकताना तो चाखूनच तेवढंच टाका, जास्त टाकू नका. आता हे दूध जे मी घेतलंय ते साधारण तरी एक ते सव्वा वाटी दूध आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही ह्याला लागत नाही. आता ही माझी कमी केळी आहेत म्हणून. जर तुमची जास्त प्रमाणात आता केळी असतील तर तुम्ही 1.5 वाटी दूध घेतलं तरी चालू शकतं. आता झाकण देऊन आपण ही केळी शिजायला ठेवून देऊ. थोड्या वेळाने ती उलटी करायची केळी आपल्याला, म्हणजे सगळ्या बाजूनी ती शिजतात. आणि ही केळी पण शिजायला फार तर अर्धा तास लागतो. आता उलटी केली आपण, आता त्याच्यावर परत झाकण देऊन ठेवून देणार वाफेला. आता सुरी घालून बघायचं आपली केळी ही शिजलेत का नाही ते. आपली केळी आता चांगली शिजलेली आहेत, पण जे पाणी आहे त्या दुधाचं ते थोडं आटवून टाकायचं, म्हणजे एकदम ते पाणी पाणी राहत नाही. हे आता आपलं पाणी पण आटलं आणि आपली केळी पण तयार झाली ही. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.